महानगरपालिका आहे ती. राजकीय वातावरण बदललेलं आहे. तयारी वेगळी केली होती आणि आता नव्यानं परत तयारी करावी लागेल इथे. पण यंदाची तयारी नाशिक महापालिका डोळ्यापुढे ठेवून शिवसेना इंडिपेंडंट असेल का महाविकास आघाडी? भगवा फडकणार एवढंच मी सांगू शकतो. साहेब, गेली 4 वर्ष झाले शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये काही बदल झाला नाही. महापालिकेतले गटनेते असतील, शिवसेना विरोधी पक्षनेते असतील, 4 वर्ष झाले, बाकीच्यांना संधी दिली गेली नाही. याबाबत काय सांगा? कोणी तक्रार नाही केली माझ्याकडे अजून अशी. म्हणून बदल आमच्या पक्षामध्ये ते कोणाची तक्रार नाहीये. पक्षातली नाही, पण कार्यस्वरूप पद्धती आता निवडणुका झाल्यावर बघू. निवडणुका तर होऊ द्या, पण संघटनेमध्ये आता हळूहळू काही वेगळे विचार, वेगळे प्रवाह आम्ही सुरू करतो आहोत. ते आता इथून गेल्यावरती मी पक्षप्रमुखांशी बोलेन. गोवा फडकणार गेल्या 15 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची पहिली बैठक झाली. कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची त्यांनी स्वबळाचा नारा दिला आणि त्यांनी भूमिका जाणून घेतली. त्यावेळेस ते म्हणे की आपण स्वतंत्र लढायला. ठीक आहे, पण हा निर्णय शेवटी मुंबईत येऊन जे प्रमुख लोक नेते आहेत त्यांच्या बैठकीत ठरेल. साधारण आम्ही असं ठरवलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र लढायच्या. एकत्र लढल्यामुळे काय निकाल लागतो ते आपण परवाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुभवलं. 3 पक्ष एकत्र आले, एकत्र निवडणुका लढल्यामुळे नागपूरपासून पुण्यापर्यंत जे थेट मतदान झालं, थेट लोकांचा कौल दाखवणारं, पदवीधर आणि शिक्षक फार काळजीपूर्वक मतदान करतो. या मतदारांनी जो कौल दिला ही आम्ही जनतेची नाडी समजतो. हवा कशी बदलते आणि कुठल्या दिशेने वाहते. काही जे भाजपचे नेते म्हणत होते की आम्हाला लोकमताचा पाठिंबा नाही. जेव्हा बहुमताचा आकडा एकत्र होतो ते लोकमतच असतं. त्यानंतर थेट लोकांमधून निवडून झालेली ही पहिली निवडणूक आहे. शिक्षक आणि पदवीधर त्याच्यामध्ये ह्यांचे किल्ले साप कोसळून गेले. म्हणजे जे यांची म्हणतो ना मोनोपॉली, की नागपूरची पदवीधर किंवा पुण्याचा पदवीधर हा आम्हालाच मतदान करणार, जातोय कुठे. पण नागपूर आणि पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत बालेकिल्ल्या जिथे आतापर्यंत इतरांना शिरकाव करायला सुद्धा वाव नव्हता, त्या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. 4 म्हणा. तर हे चित्र जे आहे स्पष्ट दाखवतंय की महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा गेले वर्षभर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करते त्या सरकारच्या बाजूने. त्याच्यामुळे आमची एक भूमिका आहे प्रमुख नेत्यांची की स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः महानगरपालिका प्रमुख, तिथे सुद्धा आपण एकत्र निवडणुका लढल्या तर हाच निकाल आपल्याला मिळेल. आता स्थानिक कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, त्यांची भूमिका वेगळी असते. पण आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना. नाशिकमध्ये आम्ही 2रा क्रमांकावरती आहोत, पण महाविकास आघाडीचा हिशोब केला तर शिवसेना पहिला क्रमांकावर आहे. मग काँग्रेस किती आहेत, राष्ट्रवादी किती आहेत हे मी आकडे सांगणार नाही, पण आमच्या खूप खाली आहेत. पण सगळ्या ठिकाणी, सगळ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखून ही बेरीज करावी आणि निवडणुका लढवाव्यात. आणि यानंतर आपण जाणार आहोत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जो कार्यक्रम सुरू आहे शरद पवारांच्या वाढदिवसाचा. तिथे एकनाथ खडसे काय बोलतात ऐकूयात. त्यावेळेस बोदवडला कार्यक्रम साहेबांचा झाला होता आणि बोदवडच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम बोदवडला केला होता आणि दुसऱ्या दिवशी एनगावला आपल्या या खानदेशची प्रसिद्ध भाजी, मिरच्याची भाजी म्हणा, दायगंडोरी म्हणा, जे काही म्हणायचे असेल ती त्यांनी खाली पंक्तीमध्ये बसून घेतलेली होती.
आणि त्या कालखंडामध्ये साहेब आपला जो सत्कार केला होता तो हार तुरे घालून केला नव्हता, तर त्या कालखंडामध्ये भाजीपाला, वांग्याची भाजी, कारले वगैरे असे हार घालून आपला सत्कार केला होता. अंतुलेजी त्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री होते आणि कापसाला 500 रुपये भाव दिला पाहिजे ही अशी आपली आग्रही मागणी होती. पहिल्यांदाच त्या कालखंडामध्ये साहेब आपलं दर्शन झालं, आपल्याला पाहण्याची संधी मिळाली आणि त्या दिवसापासून आपल्या प्रेमात पडलो. राजकारणामध्ये असे अनेक व्यक्ती असतात त्याला पक्ष लागत नाही, प्रेमामध्ये म्हटलं तर वयाची पण अट नाही, परंतु जीवनभर मी प्रवास आपला अगदी जवळून पाहण्याचा मला योग अधिक आलेला आहे. विधानमंडळामध्ये काम करत असताना मी आपल्या सोबत काम केलेलं आहे. विधानमंडळामध्ये आपण आम्हाला जे शिकवलेलं आहे ते मार्गदर्शन घेऊन आम्ही विधानमंडळाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि मला आठवतं की 1993च्या सुमारास ज्यावेळेस मुंबईला बॉम्बस्फोट झाले, मी विधानमंडळामध्ये आमदार होतो त्याही कालखंडामध्ये बॉम्बस्फोट ज्या दिवशी झाले त्या दिवशी मुंबईमध्ये उपस्थित होतो. अख्खी मुंबई हादरली, भेदरली, स्तब्ध झाली, मुकी झाली. काय करावं कुणाला सुचना. ही मुंबई दररोज 24 तास जिथे ट्रकर चालणारे होते, हजारोच्या संख्येनं जे गल्ल्याच्या गल्ल्या भरलेल्या राहायच्या, रस्ते धावत चालायचे, ती एकदम थांबली. त्या मुंबईचं काय होईल? कधी हे मुंबई धावायला लागेल? कधी या मुंबईचे व्यवहार सुरळीत होतील? प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची शंका होती. पण साहेबांनी हे अत्यंत कौशल्यानं हाताळलं आणि अवघ्या 8 दिवसामध्ये मुंबई धावायला लागली. कठीण काम होतं, अवघड काम होतं, विश्वास देण्याची आवश्यकता होती. जातीमध्ये समाजामध्ये ते निर्माण होईल की काय अशी भीती होती. आणि अशा कालखंडामध्ये साऱ्या समाजांना, साऱ्या धर्माच्या लोकांना विश्वास देऊन मुंबई सुरळीत करणं हे काही साधं काम नव्हतं, पण त्या कालखंडामध्ये साहेबांनी ते करून दाखवलं. आणि हाच विश्वास पुढच्याही कालखंडामध्ये अनेकांनी त्यांच्याकडनं घेतला. मुंबईमध्ये निवड त्यावेळेस बॉम्बस्फोट झाले, त्यानंतर सिरियल ब्लास्ट त्याच्या संदर्भात लोकल वगैरे मध्ये झाले. या माध्यमातून एक प्रकारे आपत्ती व्यवस्थापन कसं असतं आणि त्या आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घ्यायचे असतील तर कोण माणूस आहे? तर मला वाटतं या देशामध्ये पवार साहेबांनी इतका उत्कृष्ट आणि त्यामध्ये ज्याला म्हणलं मास्टर की झाला आहे त्याच्या इतका दुसरा माणूस कुणी नाही. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या किल्लारीचा भूकंप झाला, हजारो लोक त्या ठिकाणी निराश्रित झाले, मरण पावले. मी त्यावेळेस भेट दिलेली होती. लहान लहान मुलं रडत होते, घराचे घर पडलेले होते, धुवरांडे असे घरांच्या मातीभीतीचे धोरण त्याही दिवशी गेलेले होते. खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. अशा स्थितीमध्ये किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना न्याय देऊन परत त्यांना उभं करण्याचं काम पवार साहेबांनी ज्या कौशल्यानं केलं त्याला तोड नाही. आणि हे त्यांनी केल्यामुळे माननीय अटलजींना त्या ठिकाणी गुजरातच्या भूकंपाची जबाबदारी पार पाडली. सर्वात मोठी पावती आहे. गुजरातच्या भूकंपाच्या त्या ठिकाणी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारली आणि उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं. मला वाटतं समाजामध्ये असे लोक मोजके असतात. जन्माला अनेक येतात, जन्माला येणार आहे तो मरणार आहे. किती वर्ष जगले त्यापेक्षा काय केलं, किती कर्तृत्वाने केलं ह्याला महत्व जास्त आहे. साहेब आपला एक एक क्षण, आपला एक एक दिवस या ठिकाणी या समाजाला प्रेरणा देणार आहे. तो आम्हाला सरकारला उत्साह देणार आहे. वर्षानुवर्ष आपण काम करत असताना या साऱ्या समाजामध्ये मी पाहिलं, एकमेव नेता असा मी पाहिलं या देशामध्ये की ज्या साऱ्या समाजामधल्या साऱ्या राजकीय पक्षांचे जवळून संबंध आहे. नाहीतर राजकारण म्हटलं एक वेळ की अगदी राजकारण म्हणजे तुझं तोंड तिकडे माझं तोंड इकडे अशा स्वरूपाच्या राजकारणाची स्थिती असते. पण देशभरातले छोटे पक्ष असतील, मोठे पक्ष असतील, त्या साऱ्या पक्षांचे सलोख्याचे संबंध वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्याचं काम माननीय पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून युपीएच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचं नाव चर्चेला आलं. ही पावती आहे, ही त्यामधली पावती आहे. आणि मला वाटतं की अशा संदर्भातलं काम करत असताना साहेब महाराष्ट्रामधले जर तुम्ही काम करून दाखवलं, आता स्वप्नात सुद्धा नव्हतं, कधी होणार असं कुणाला कल्पनाही नव्हती. तिघी जणांना एकत्र आणून त्या ठिकाणी बोर्ड बांधून सरकार येईल हे तर कुणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. पण तो खऱ्या अर्थानं तुमच्या कौशल्याचा एक भाग आहे. आणि महाराष्ट्रामधलं हे सरकार दिसत आहे ते तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या कल्पनेमुळे आणि तुम्ही दिलेल्या विश्वासामुळे आज आहे. नाही तर शक्य नसते. आणि हे मी पाहिलेलं आहे, दुरून पाहिलेलं असेल, लांबून पाहिलेलं असेल. 1978ला माननीय पवारसाहेब हा राज्याचे मुख्यमंत्री होते, कुलोद आघाडी होती.
त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे नेते होते त्या सरकारमध्ये काय होते. 1980 नंतरही ज्यावेळेस हेच काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर 1985 ला एकत्र लढले होते. म्हणजे असा काही फार दुरावा होता अशातलं नाही ना. आता इकडे आला म्हणजे फार दुरून आला अशातलं नाही, कुठेतरी ओलावा होता. पण मला आनंद आहे या गोष्टीचा साहेब की एका चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. आणि हेच साहेबांचं आहे. त्यांनी अनेकांना संधी दिली, नाथाबोला दिली असं नाही आहे. हजारो कार्यकर्त्यांना संधी दिली, शेकडो कार्यकर्ते आमदार झाले, शेकडो लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थान त्यांनी दिलं. आपल्या आयुष्यामध्ये काय कमवलं तर समाजामध्ये हा एवढा मोठा घटक आहे की ज्यांना राजकारणामधलं प्रशिक्षण देऊन राजकारणामधले सन्माननीय स्थान दिलेच. परंतु समाजामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल इतर नेत्यांकडे पहा, तुम्ही नेत्यांचं आकलन करा. नेते असतील काही विशिष्ट गुणांमध्ये मोठे असतील पण सर्व गुण संपन्न अशा स्वरूपाचा नेता जर असेल तर माननीय पवार साहेब आहे. हे मी दाव्यानं यासाठी सांगू शकतो की या ठिकाणी राजकारणाचा भाग सोडा परंतु समाजकारणाच्या माध्यमातून साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं कौशल्य यांनी संपादन केलं आणि कशा रीतीनं क्रीडा क्षेत्रात एक वेगळं नाव, कला क्षेत्रामध्ये एक वेगळं, सिनेमा क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव आणि साऱ्या कलाकारांना एक विश्वास देऊन त्यांना या क्षेत्रामध्ये पुढच्या कालखंडामध्ये दिशा जी आहे ती नीटपणे चालण्यासाठीचं मार्गदर्शन ते कौशल्य साहेबांमध्ये, ते दुसऱ्यामध्ये नसतं. अनेक नेते पाहिले राजकारणामध्ये फार मोठे प्रगल्भ आहेत, राजकारणामध्ये संभाषण करतील, भाषण करतील, विधानमंडळामध्ये चांगलं बोलतील, पण साऱ्या क्षेत्रात कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, संरक्षण असेल त्या क्षेत्राशी इतका जवळून त्यांनी अभ्यास केला. आणि त्या माध्यमातून पहिला संरक्षण मंत्री या देशाने पाहिला की ज्या वेळेस संरक्षण मंत्री होते सियाचीनला जाणारा या देशाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून माननीय शरद पवार साहेब आहे. मला 7 मिनिटं दिले आणि ते मिनिटं संपत आलेले आहे. परंतु मला एक आनंद आहे या गोष्टीचा की साहेब आपण 80 वर्षाचे झाला, उभा महाराष्ट्राने अख्खा हिंदुस्थान आज आपल्याला शुभेच्छा देतोय. साऱ्या महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये सर्व पक्षीय लोकांची भावना आहे. पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात, पक्षाचा एक वेळ विचार पण हा माणूस पाहिजे आहे, मला हवाय, हे कोणत्याही पक्षामधल्या कोणत्याही विचाराच्या माणसाला आज वाटतंय. आणि साऱ्या देशामधल्या साऱ्या जनतेच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहे. आम्ही तर लहान कार्यकर्ते आहोत परंतु आपल्या आशीर्वादाने पुढची वाटचाल करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, या खानदेशला या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली, उत्तर महाराष्ट्रातला म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आदरणीय साहेबांचे 80व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन. मी आता मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या ऑनलाईन 80,000 रोजगार देणाऱ्या महारोजगार मेळाव्यासंबंधी माहिती देण्यासाठी, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय अल्पसंख्याक, उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री तसेच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री नवाबभाई मलिक यांना व्हर्च्युअल रॅलीच्या मंचावर आमंत्रित करतो. महाराष्ट्राच्या सरकारचा बालही बाका होणार नाही अशा प्रकारची हत्यारं वापरून जर तुम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन करू या भ्रमात असाल तर त्या भ्रमाचा भोपळा फुटला असं समजा. मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही सगळे असू, अशा पेचात आम्ही अडकणार नाही आणि तुम्हाला शरण जाणार नाही. आम्ही लढणार आहोत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी नागरिकाचं सैनिक कार्ड सापडल्याची चर्चा आहे या सगळ्यात चौकशी दरम्यान. इतपत खरं आहे? नाही, चर्चा आहे ना, अधिकृतपणे सांगावं ना येऊन समोर. असं काय असेल, प्रताप सरनाईक आमचे आहेत, ते उत्तर द्यायला समर्थ आहेत. सर, किसान आंदोलन के बारे में क्या कहेंगे? वामपंथी और आईटी जो रिपोर्ट दिया है वामपंथियों के बारे में, उन्होंने किसान आंदोलन हाईजैक किया है सर? नहीं, कोई किसी ने आंदोलन हाईजैक नहीं किया है. पंजाब हरियाणा के किसान है, आप जाकर देखिए. ये आंदोलन को बदनाम करने की साजिश है, ये हमेशा होती है. सरकार उस आंदोलन में अब तक फूट नहीं
कर सकी है, उसमें स्प्लिट नहीं कर सकी? क्या है उसमें? कभी उनको खलिस्तानी कहेंगे, कभी पाकिस्तानी कहेंगे, कभी और कुछ कहेंगे। वो किसान है और उनको पूरा देश का समर्थन है। तर या आंदोलनाचे दूरगामी परिणाम काय होतील? काय होऊ शकतं? या आंदोलनाचे दूरगामी परिणाम इतकेच होतील, हळूहळू देशातलं वातावरण हे पेटत जाईल. ही ठिणगी पडलेली आहे. सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकायला हवं. एक पावलं दोन पावलं मागे गेल्यानं सरकारच्या प्रतिष्ठेला काही धक्का बसत नाही किंवा सरकार शरण गेलं असं कोणी म्हणत नाही. अनेकदा कायद्यामध्ये बदल होता, घटनेमध्ये बदल झालेले आहेत. घटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली, नरेंद्र मोदींनी लिहिलेली नाही किंवा अमित शहानी लिहिलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही जो कायदा केलाय पार्लमेंटला तोच ब्रह्मवाक्य असं होत नाही. तोच कायदा आपण परत पार्लमेंटला घेऊन या, त्याच्यावर चर्चा घडवा आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचा काय मार्ग काढता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. यालाच लोकशाही म्हणतात. तुम्ही जर ती मानत नसाल तर आणीबाणी यापेक्षा वेगळी नव्हती. कायदा मागेच घ्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांची. पण कायदा मागेच घ्यावा याला तुम्ही सहमत आहात का? कायद्याची पुनर्बांधणी करावी अशी तुमची मागणी आहे? कायदा मागे घ्यावा असं ते का म्हणतात हे समजून घ्या ना. हे कोणी समजून घ्यायचं? जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावरती उतरून थांबलाय थंडी पावसामध्ये, त्याच्यावर तुम्ही अश्रुधुराचा मारा करताय, पाण्याचे फवारे सोडताय, तरी ते 1 इंचही मागे हटायला तयार नाही. अशा वेळेला तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकत नसाल तर तुम्ही कसले लोकनेते? तर आता आपण म्हणतात की शरद पवार यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, नेमकं कोण आडवं येतो? हे सगळ्यांना माहिती आहे. हे आजचं नाही आहे ना प्रकरण, हे नरसिंहरावांपासूनचं प्रकरण आहे. नरसिंहराव जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांची इच्छा नव्हती होण्याची. ते निवृत्त होऊनच चालले होते. आम्ही सामनात लिहिलंय ते. गावालाच चालले होते ना, रामटेकला निवडणूक लढवायची. त्यावेळेला शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीत गेले ते फक्त प्रधानमंत्री होण्यासाठी. आणि तेव्हा जर काँग्रेस संसदीय दलामध्ये जर निवडणूक घेतली असती, मतदान घेतलं असतं खासदारांची, तर 80% खासदारांनी शरद पवार यांच्या बाजूनं मतदान केलं असतं. अशा प्रकारचं वातावरण तेव्हा दिल्लीमध्ये होतं. शिर्डीमध्ये जी वस्त्र संहिता आता जी लादली गेलेली आहे, तुम्हीच एका लेखात मागे म्हटलं होतं की बाबा शिर्डीतनं निघून गेले, तर या वस्त्र संहितेविषयी तुम्हाला काय? त्याचा इन्कार केलाय सरकारनं मला वाटतं त्या संदर्भात. असं काही नाहीये. कपड्यांवरती काय देवाची भक्ती अवलंबून नसते, कोणी कोणते कपडे घातलेत किंवा काय, मला असं वाटत नाही. आपल्याकडे फार असतं, पण शेवटी प्रत्येकाच्या भावना आहेत. पण हे काय, हा का सरकारी आदेश नाहीये, हा शासकीय आदेश नाहीये. पण सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाचा ड्रेस कोड ठरवलाय. जर कर्मचाऱ्यांना गणवेश ठरवला असेल तर त्यात काय चुकलंय? विश्वस्त संस्था आहे, त्यांनी काही निर्णय घेतले असतील, त्याच्याशी तुम्ही महाविकास आघाडीचा हा निर्णय वगैरे कसं काय म्हणता? राज्य सरकारने राज्य ड्रेस कोड ठरवलाय. काय सूट टाय तर नाही ना, बंद गळ्याचा कोट तर नाही ना. काही आपल्या संस्कृतीनुसार धर्मानुसार जर काही त्यांनी ठरवलं असेल तर ठीक आहे ना, त्याच्यावर चर्चा होऊ शकते. फार महिलांना स्लीपर मनाई केली आहे, हिलच्या सँडल्स मनाई केली बघा, हा विषय तुम्ही मला कसं काय विचारता? तुम्ही तिथे जाऊन विचारला पाहिजे हा विषय. मला विषय पूर्ण माहिती नाही, कारण मी या गोष्टीवर लक्ष देत नाही आणि देऊ नये. लोकांनी भक्ती करावी, आनंद घ्यावा. राऊतसाहेब, महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि अजूनही आयोग असेल किंवा जी महामंडळं असतील त्याच्यावर पदाधिकारी, जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत किंवा यांच्या नियुक्त्या झालेल्या होतील हळूहळू. आता नवीन वर्षामध्ये मधला संपूर्ण काळ हा कोविडशी लढण्यात गेला. संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, तिन्ही पक्ष, मंत्री, कार्यकर्ते, तिन्ही पक्षांचे पदाधिकारी हे किमान 8 ते 9 महिने ह्याच चक्रव्यूहात अडकून पडले.
आता हळूहळू त्यातून बाहेर पडत आहेत. त्या संदर्भात 3 पक्षांच्या बैठका होत आहेत. कोणी काय घ्यावं, कशा प्रकारे घ्यावं या संदर्भात निर्णय होत आहेत. मला वाटतं नवीन वर्षात हे सगळं संपून जा. हा शेवटचा महिना या मावळत्या वर्षात. सर, सध्या कोविडच्या संदर्भात लसचा खूपच बोलबाला आहे. लसीबद्दल खूपच उत्सुकता आहे. आता लस तर इथे नाशिकला तर बनत नाही. भाजपवाले कायम सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. कायम आमदार रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. करू द्या ना. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता आपल्याकडे काही विशेष काही लस काही इंजेक्शन नाही, ते आमच्याकडे बांबू आहे. विधान परिषदेचं आता सगळं मुळा अडलेलं आहे. नाशिकचे आमदार काही उमेदवार परंतु अजून आदेश आला येईल ना. राज्यपालांची भूमिका का? राज्यपालांच्या भूमिकेवर काही नाही. आमचा विश्वास. त्यामुळे मुंबईत कार्यक्रम सुरू आहे शरद पवार यांच्या वाढदिवसाचा, तर नाशिकमध्ये संजय राऊत बोलत आहेत. दरम्यान थेट जाऊयात पुण्यात. संभाजीराजे छत्रपती हे तारादूतांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले आहेत. हा 7वा दिवस आहे तारादूतांच्या आंदोलनाचा. मोबाईल जरा थोडासा मोबाईल थोडा मागे घ्या. ठरल्याप्रमाणे तुमची मुलं मुली असे बसतील, बाकीचे मला क्रांती मोठे इकडे थांबतील. मीडियावाले पुढे तुमचे काय प्रश्न असेल ते सांगा. फक्त मीडियाला थोडी विनंती होती, तुम्ही पाठीमागे सांभाळत थोडं मागे ऐका ना. बोर्डच्या इथे घ्या ना महाराज. पलीकडे मुलं आहेत, आपल्याला काय दिसत महाराजांना थोडं मागे यायचं आपण अजून. हो, मी होणार ना. थोडं मागे यायचं. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं होतं की मी या तारादूतांची भेट घेणार आणि आज या तारादूतांना भेटण्यासाठी पुण्यातल्या सारथी संस्थेच्या इथे संभाजीराजे छत्रपती आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर या सगळ्यांचं आता निवेदन होणार आहे. राजे, गेल्या 7 तारखेपासून आम्ही सारथी कार्यालयाच्या समोर आंदोलनाला बसलेलो आहे. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाला बसलेलो आहे. आम्ही कुठलाही कायदा हातात घेणारे नाही. वेल एज्युकेटेड लोक आहे आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून राजे, आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही वेळोवेळी आमच्या समस्या मांडल्या, परंतु राजे आज मला एक म्हणायचं की मराठा समाजाच्या ग्रामीण भागातल्या युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या असं सारथीच्या योजना पोहोचायच्या नाहीत का? किंवा मराठा समाजासाठी असलेले विविध कृषी विभागाच्या योजना असतील. आजपर्यंत मराठा समाजाचं कुठलाही सर्वेक्षण झालेला नाही. शासनाला जर का योजना राबवायच्या असेल तर त्या समाजाचं सर्वेक्षण महत्वाचं असतं. तर तारादूताच्या माध्यमातून आपण सर्वेक्षण करू शकतो. तारादूताच्या माध्यमातून आपण मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास करू शकतो. परंतु यांची मानसिकता नाही तारादूत प्रकल्प चालू करण्याची. आम्ही पहिल्याच दिवशी आम्हाला एमडींनी बोलवलं. आम्ही तिथं गेलो तर एमडी सांगतात की माझ्या अधिकारामध्ये नाही, तुमचा प्रस्ताव पाठवणं माझ्या अधिकारांमध्ये नाही. मला एक म्हणायचं, 15 ऑक्टोबरला सारथीला स्वायत्ता मिळाली. मग स्वायत्त असताना सुद्धा IAS दर्जाचे अधिकारी इथं आहे. मग IAS दर्जाचे अधिकारी असताना काय यांना हे प्रस्ताव पाठवू शकत नाही? दुसरी महत्वाची गोष्ट, गुरव नावाचा मराठा विरोधी अधिकारी एक पत्रक काढतो 17 तारखेला. ते पत्रक आहे माझ्याकडे. तो पत्रक काढतो की मान्यता न घेतलेला प्रकल्प. राजे, मला एक सांगायचंय, 4 जून 2018चा GR आहे माझ्याकडे. सारथीचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन, सारथीचे ठरवलेले उद्दिष्ट, त्या उद्दिष्टामध्ये तारादूत प्रकल्प आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस सारथीची स्थापना करायची, स्थापना करत असताना अहवाल द्यायचा होता, त्या अहवालामध्ये तारादूत प्रकल्प आहे. सारथीच्या अहवालामध्ये तारादूत प्रकल्प आहे. आमची नेमणूक झाली, जाहिरात सारथीच्या वेबसाईटवर आली, विविध दैनिक लोकमत मध्ये असेल, दैनिक पुण्यनगरीमध्ये आली आणि आल्याच्या नंतर आम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्रशिक्षण दिलं. 1 महिन्याचं निवासी, वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या व्याख्याते आणून प्रशिक्षण दिलं. चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. त्या प्रशिक्षणावर 1 कोटी रुपये शासनाचा खर्च झाला. एवढं असताना यांना कसं कळालं नाही की या प्रकल्पाला मान्यता नाही, आणि आज कसं म्हणतात या प्रकल्पाला मान्यता नाही? आणि संचालक मंडळामध्ये राजे, सारथीच्या संचालक बॉडीवर 18 IAS अधिकारी आहे. या IAS अधिकारी 18 IAS अधिकारी आहे. हे का निर्णय घेऊ शकत नाही?
हा सुद्धा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आज सारथीमध्ये सर राजे केवळ तीनच कर्मचारी राहिलेले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मागच्या ऑक्टोबर 2019 असेल तर आजपर्यंत यांनी कुठली जाहिरात काढली नाही, कुठल्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिला नाही, कुठल्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांबद्दल यांनी कुठल्याच वेगळा प्रकल्प काढला नाही किंवा नवीन लाभार्थी यांनी दिलेला नाही. म्हणजे एका वर्षापासून हा सारथीचा जो प्रकल्प आहे किंवा ही सारथी आहे, ही सारथी मधल्या कुठल्याही घटकाला, मराठा घटकाला यांनी न्याय मिळवून दिला नाही. जर का हे न्यायच मिळवून देत नसतील तर सारथी असून काय फायदा आहे राजे? आज 130 कोटी रुपये आले, 130 कोटी रुपये मंजूर केले, 130 कोटी रुपये आले, पण 3 कर्मचाऱ्यावर कसं काय होणार? आणि आज आम्ही म्हणलो तर हे म्हणतात की आस्थापनेसाठी पाठवावं लागतात. राजे हा प्रकल्प आहे, हा प्रकल्प काही दिवसासाठी राहतो आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाचा विकास केला जातो. प्रकल्प हा पारिश्रमिक तत्वावर लोक घेतले जातात, याला आस्थापनेची गरज नसती. आणि हे सांगतात की आम्ही पहिलेच 44 लोक आस्थापनेसाठी पाठवले, एवढे लोक कसे काय घ्यायचे? राजे, मराठा समाजाचा विकास करायचा असेल, ग्रामीण भागामध्ये सारथी पोहोचायची असेल, सारथी म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं जिवंत स्मारक आहे. छत्रपती शाहू महाराजांचे विचार आज आम्ही गाव खेड्यापाड्यामध्ये पोहोचवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचतो, महापुरुषांचे विचार पोहोचतो. राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं होतं की मराठा समाज हा मागासलं पण आहे, ते मागासले पण कसं दूर करायचंय, तर या प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही दूर करतो. आणि केवळ प्रबोधनच करत नाही तर राजे, आम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा विकास करतो, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचतो. यांनी सांगावं का योजना यांना पोहोचायच्या नाही, का योजनेची मराठा समाजाला गरज नाही. कुठलाच डाटा शासनाकडे असेल किंवा सारथीकडे मराठा समाजाचा नाही, तो डाटा हे तारादूत उपलब्ध करून देणार आहे. एवढीच माझी मागणी आहे. कंटिन्यू करतो राजे. मी सुरुवातला राजे 11 जानेवारीला आपल्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं, आम्ही सगळी होतो आणि आपल्या नेतृत्वामध्ये उपोषणही केलं होतं. त्यांनी पत्र दिलेलं आहे 28/2/2020 उपोषण माने घेण्याबाबत. छत्रपती संभाजीराजे भोसले खात्यांचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राजे, मी त्या बैठकीला होतो आपल्या उपस्थित. त्यांनी सांगितलं, सरकार मीडिया समोर येऊन सांगितलं, आम्ही सारथीचा कुठलाही प्रकल्प बंद करणार नाही, सारथीला भरघोस निधी देणार आहोत, तुम्ही त्याची काळजी करू नका. राजे, तुम्ही सांगितल्याबरोबर आम्ही आंदोलन मागे घेतलं, उपोषण थांबवलं. राजे, 4 आंदोलन या सारथीच्या संदर्भामध्ये झालेले आहेत. इकडे वडेट्टीवार साहेबांना राजीनाम्याची मागणी आम्ही केली, सरकारने आमच्यावर आरोप केले, परंतु त्यांनी काम करतच नसले ते ठेवायचे कशाला? आज 1 वर्ष झालं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. राजे, एकही सहीचं कुठलाच प्रपोजल यांनी 1 वर्षात आणलेलं नाही. एकीकडे महाविकास आघाडी सांगता आरक्षण हे भाजप सरकारने तिकडे अडवलं, सरकारने तिकडे मदत करत नाहीये. इकडे सारथी महाविकास आघाडी सरकारने अडवली, मग तिकडे आरक्षणातून मराठा समाज अस्वस्थ आहे, सारथीच्या माध्यमातून 1 वर्ष झालं समाज अस्वस्थ आहे. आमच्या समाजाचे जर दरवर्षी 1000 मुलाला द्या ना, 3,92,00,000 मराठा समाज या राज्यात आहे, त्या समाजातले 500 मुलांना आयएसचं ट्रेनिंग द्या ना, 1000 एमपीसीचे द्या. यांना माहिती आहे ही जर मुलं शिकली तर ही राज्यात पानिपतपर्यंत आम्ही लढाई करत गेलोय. या देशावर ज्या वेळेस संकट येईल, आमच्या रक्तात शाहू महाराजांचं, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, राष्ट्रावर संकट आल्यापर्यंत आम्ही लढत गेलो तिथपर्यंत. त्यांना माहिती आहे इथं जर आयएस झाले, आयपीएस झाले, ते देशावर राज्य करतील. म्हणून मराठा दोषी जाणूनपूर्वक अधिकारी गुरु नावाचा म्हणून पत्र काढतो आणि प्रकल्प सगळं बंद करतो. आणि दादांशी काल परवा दिवशी मराठा क्रांती मोर्चांचे काहीतरी समन्वय भेटले, त्यांना दादांनी सांगितलं सारथीचे अधिकार सगळे अधिकार अध्यक्ष आणि एमडी यांना दिलेले आहे, ते योग्य निर्णय घेऊन तुम्हाला न्याय देतील. यांच्याकडे आलं ते म्हणजे सगळे अधिकार सरकारकडे. एकत्रित समन्वयाच्या अभावापोटी मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. राजे, जालन्यामध्ये तुम्ही राज्यस्तरीय मेळाव्यात आल्यावर आम्ही सगळी टीम होतो. माझं आपल्याला हात जोडून विनंती आहे, सारथी जर मराठा समाजाचं मागासवर्ग आयोग कॉन्स्टिट्यूशनली या ठिकाणी राज्यात निर्माण झाला, सामाजिक शैक्षणिक मागास पण सिद्ध झाल्याच्या नंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाचे नुसतं आरक्षणाने प्रश्न संपणार नाही, म्हणून जर मुख्य प्रवाहात मराठा समाजाला आणायचं असेल तर सारथीची निर्मिती त्यांनी केली. जिवंत स्मारक राजश्री शाहू महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सरकार स्थापन करायचे आणि त्यांच्या विचाराला सर्रास छेद द्यायचा हा माझा आरोप आहे. त्यांच्या विचाराला सर्रास छेद द्यायचा आणि कुठलाही कामकाज सारथीच्या बाबतीत 1 वर्ष त्यांनी केलं नाही. राजे, आमचे हात जोडून विनंती आहे, यांना तुम्ही तुमच्या याच्यात सांगा. आता 4 आंदोलन करून या ठिकाणी आपल्या नेतृत्वात करून प्रत्येक वेळेस वारंवार मिटिंग घेतल्या जातात. हे शुद्ध फसवणूक आपली करत आहात. आमचं खरं दुखणं आहे, 32,000 तोळ्याच्या शिया सरळ बसणारे राजेचे वारसदार आपण आहात, आपली सुद्धा फसवणूक यांनी केली आहे. आमचा आक्रोश आम्ही आपला अतिशय आमच्यासाठी शिरसावद्य नेहमी तुम्ही म्हणता आपण शांततेच्या मार्गाने घ्यायचं,
म्हणून आम्ही सातत्याने आपल्यावर शाहूच्या शिवाजी महाराजांचे वारसदार जिजाऊचे संस्कार आहे. किती दिवस आमचा हे अंत बघणार आहे? तुम्ही आम्हाला वाटेल तो आदेश द्या. तुमच्या आदेशाने आम्ही आतापर्यंत फॉलो करत. तेव्हा पुण्यामध्ये हे साकडं घातलं जात आहे खासदार संभाजीराजे छत्रपतींना, तर तिकडे मुंबईमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकमधून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बोलतात, आपण पाहूया. आपण दिलं, सरकार केलं तरी बेहतर, पण हे काम आपणच करायला पाहिजे हे सगळं तुम्ही सांगत होता. पवार साहेब आलं को याचा शोध ज्या वेळेला लोक घेतात त्यावेळेला तो आपल्या माता पित्यांपाशी जाऊन थांबतो. त्या सगळ्यांना कल्पना, साहेबांचे आई वडील महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करणारे होते. साहेबांच्या आई मातोश्री एकमेव स्त्री प्रतिनिधी जिल्हा बोर्डा, सतत जाणाऱ्या, बोलणाऱ्या, काम करणाऱ्या, ऍक्सिडेंटमुळे पायाचं हाड मोडलं तरी सुद्धा तिथे जाऊन आपलं मत मांडणारे आणि लोकांची सेवा करणारे अशी ती माऊली. हे सगळं तिथून आलंय. त्यावेळेला आम्ही पाहतो पवार साहेब तुम्ही हा सर्वसमावेशक विचार करता आहात. केवळ सामाजिक प्रश्नांचाच नाही. मुंबईमध्ये तर आपण जर निघालो पोर्टवरून एक एक गोष्ट पाहत तर पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण सेंटरने जिथे सांस्कृतिक शैक्षणिक काम पु ल देशपांड्यांपासून तर सगळ्यांचं जे आहे संकलन करणं त्यांच्या कामाचं. आणखी पुढे आलात आपण की ताबडतोब तुम्हाला साखर संघ दिसतो, शेतकऱ्यांचं काम. त्याच्या पुढे आलं की महाराष्ट्राचं मंत्रालय, उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आपण काम केलं या राज्यामध्ये. आणखी पुढे गेलं तर क्रिकेट सेंटर, त्या प्रांतात आपण गेल्या आणि जगाच्या क्रिकेटचे बादशाह झाला. पुढे आणखीन गेलं दिशा नेहरू सेंटर. विज्ञानाची कास आपण धरली आणि लहान लहान मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम करत राहिला. आणखी पुढे गेले तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सांस्कृतिक कामात तिथं सुद्धा आपला सहभाग. विद्याप्रतिष्ठा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, किती किती काम. हे सगळं काम करत असताना हळूहळू मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून आपण काम केलं, सगळ्यांनी सांगितलं. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर आपलं लक्ष आहे. स्वतः शरद पवार बोलणार आहेत, तेही तुम्ही न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहू शकणार आहात. एक छोटासा ब्रेक घ्या, लगेचच परत येतो.